म्हणजे आज आपण आहोत पाचोडमध्ये आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण की कापसाची संदर्भात काय स्थिती आहे, काय आहे तुमच्या शेतामध्ये लावलेलं तुम्ही यंदा? कापूस आहे, सोयाबीन आहे, तुरी आहे. बरं, किती प्रमाणात नुकसान झालंय तुमचं सोयाबीन आणि कापूसचं? सोयाबीनचं कमी नुकसान झालं, पण कापसातलंही नुकसान झालं. म्हणजे 100% पैकी 50% तुमचं हा. कापसाचं नुकसानच झालेलं आहे. 50% झालं. बरं, काय बाजारभाव मिळतो तुम्हाला सध्या? बाजार भाव तर काय आता सध्याला काहीच नाही म्हणता येईल. रोई झिरो आहे, म्हणजे तुम्हाला परवडणार नाहीयेत समजा. नाही परवडत. तर खताची बॅग केवढ्याला आहे सर सध्याला? आज 1700-1800 रुपयाला खताची बॅग आहे. 1700-1800 रुपयाला बॅग आहे खताची. हा आणि कापूस चालला 6.5. हा तुरी चालल्या 7,000 रुपये. हा सोयाबीन चाललं 41 रुपये. हा. हा? आणि काय करणार आहे शेतकरी? आणि आता तो आपल्याला शासनाने सांगितलं होतं अगोदर, काय सांगितलं होतं सरकारने आपल्याला की तुमची दिवाळी मी गोड करीन. झाली का तुमची दिवाळी गोड? मग दिवाळी कशीच गोड. आज एकरी देईन दिले 500 आपले हेक्टरी 6,575 रुपये. हा, तर झाले का तुमच्या खात्यावर जमा? मग ते कशाचे खात्यावर जमा झाले अजून? काही 1 रुपया आला नाही अजून? काहीच नाही अजून आले. राज्यात घोटाळे चालू आहे का सध्या? नाही घोटाळे कशाचे, फक्त अजून आज दादा म्हणा ते हा. 40 एकर नाही अजून 50 एकरचं बरोबर करून घ्या म्हणा. म्हणजे बरोबर होऊन जाईल. म्हणजे शेतकऱ्याचं कुठतरी होईल आहे का नाही? हा. हा, बरोबर आहे. शेतकऱ्याला पैसे द्यायला नाही म्हणते. शेतकऱ्याला पैसे द्यायला नाही म्हणते. 18 कोटी करून राहिले तिकडे ते घोटाळा. तिकडे 1800 रुपयाचा घोटाळा जमतो, पण शेतकऱ्याला काय- इकडे हमी भाव द्यायला नाही, जमत नाही, नाही. ते म्हणते तिथं तुम्ही कर्ज काढित आणि तिथं हे करता ते. बरं, हे कुठेतरी योग्य नाही शेतकऱ्यांबाबतीत बोलायला, आहे की नाही? हा. हा? तर काय सांगाल तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला? काय केलं पाहिजे शासनाने? काय करणार आहे शेतकरी? कुठं सामान्य लोक माणूस काय भांडणार आहे त्यांना? बरोबर आहे. हा, आपण जे प्रतिनिधी निवडून दिले त्यांनी आपले प्रश्न मांडायला पाहिजे. नाही ते तर मांडित नाही, ते गुलामी झालेले सारे. बरोबर. हा, जेवढे आमदार खासदार गुलामी मंत्री जेवढे लोक आहे ना, हा, हा. तेवढे मंत्र्याचे गुलामी आहे ते. त्यामुळे ते शेतकऱ्याच्या बाजूने बोलायला तयार नाही मला आजच्या दिवशी. अजिबातच नाही बोलत ते. बरोबर. चला तर मित्र